हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत माहितीवरून अनुमान काढणं. आपल्याला एक माहिती दिलेली असणार, विधान दिलेली असणार, दोन सेम जसा प्रश्न तुम्हाला दिसतोय तसेच सेम दोन प्रकारचे दोन किंवा तीन आपल्याला सेंटेन्सेस असतील, त्यामध्ये माहिती दिलेली असणार आहे. ती माहिती खरी आहे की खोटी यावर आपल्याला अनुमान त्यांनी विचारलेलं असतं. अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे कसे नेमकं, तर याला बघून तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. कारण की तुम्हाला वाटतंय इथं इथं प्रश्न दिला त्यांनी सर्व शिक्षक कलाकार असतात, खाली विचारलंय त्यांनी सर्व शिक्षक आनंदात राहतात, तर मग ह्याचं कन्क्लुजन कसं काढायचं याच्यासाठी आपण आज हा टॉपिक कंप्लीट करणार आहोत. इथं कसं विचारलंय त्यांनी, आपल्याला क्वेश्चन दिलाय, खाली दोन विधाने व दोन अनुमाने दिलेली आहेत, त्यावरून योग्य पर्यायाची निवड करा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. मग विधाने काय दिलेली आहेत, अगोदर दोन विधाने वाचून घ्यायची. सर्व शिक्षक कलाकार असतात आणि काही कलाकार हे आनंदात असतात. मग आता याची आपल्याला एक डायग्राम तयार करायची. डायग्राम कशी बनवायची, सर्व शिक्षक कलाकार असतात, मग हे सर्कल बनवलं आपण, हे आहेत शिक्षक. सर्व शिक्षक कलाकार असतात असं त्यांनी म्हटलंय, मग हे शिक्षक आहेत आणि हे सर्व शिक्षक काय आहेत, कलाकार आहेत. हा जो सेकंड राऊंड घेतला हा कोणासाठी घेतला आपण, कलाकारांसाठी घेतला. बट काय म्हणणे त्यांनी, सर्व शिक्षक हे कलाकार आहेत. जर त्यांनी आपल्याला म्हटलं असतं काही शिक्षक हे कलाकार आहेत, काही शिक्षक हे कलाकार आहेत, ओके समजते. काही शिक्षक म्हटले असते तर आपण काय केलं असतं, दोन सर्कल बनवले असते. आता त्याच्यात यांनी ते, आणि जर त्यांनी तिसरा अजून एक त्यात दिलं, काही कलाकार आनंदात असतात. काय म्हणतात ते, काही कलाकार आनंदी असतात, आनंदात असतात. मग सगळेच कलाकार आनंदात आहेत का, नाही. त्यात शिक्षक आनंदात आहेत का, त्यांनी शिक्षकांबद्दल स्टेटमेंट आपल्याला दिलं नाही. मग कसं सॉल्व्ह करायचं याला, अजून जर इथं म्हटलंय त्यांनी आनंदी आहेत, मग हे आनंदी घेतले. जर त्यांनी म्हटलं असतं की काही शिक्षक व काही कलाकार आनंदी आहेत, दोन्ही आनंदी आहेत, तर मग आपण कसं घेतलं असतं, हे झालं शिक्षक, हे कलाकार, आणि हे दोन्हीही आनंदी आहेत. ठीक आहे, मग असं आलं असतं. बट डायग्राम आपल्याला डायग्राम काढायची शिकायची आहे. ओके, मग आता सध्या या क्वेश्चनची डायग्राम आपली कशी येते, सर्व शिक्षक हे कलाकार आहेत, आले सर्व शिक्षक कलाकार आहेत, काही कलाकार आनंदात असतात. मग यातले काही कलाकार जे आहेत, हे काही कलाकार जे आहेत ते काय आहेत, आनंदी आहेत. हा आनंदाचं डायग्राम बनली. आनंदामध्ये कोणते थोडेफार कलाकार आले, कारण त्यांनी काय म्हटले, काही कलाकार आनंदी आहेत. जर ते म्हटलं असते सर्व कलाकार आनंदी आहेत, तर मग पूर्ण राऊंड आपल्याला थर्ड राऊंड घ्यावा लागला असतं. ओके, चल आता आपली डायग्राम तयार झाली. आता त्यांनी आपल्याला अनुमान विचारले. अनुमान काय विचारले त्यांनी, सर्व शिक्षक आनंदात राहतात. सर्व शिक्षक आनंदात आहेत का, आनंदाच्या डायग्राम मध्ये शिक्षकांचा काही संबंध आहे का, नाही. मग हे काय आहे, हे वाक्य चुकीचं आहे. ओके, त्यानंतर त्यांनी दुसरं विचारलं, आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात. आता हे एवढेच लोक आनंदात आहेत, मग एवढे कलाकार, हे सगळे कलाकार आलेत का याच्यात, त्यांचं काय म्हणणं, सर्व लोक कलाकार असतात. आता हे सर्व लोक कलाकार आहेत का, हे बाकीचे कलाकार आहेत का, फक्त एवढेच कलाकार आहेत. मग बाकीचे कलाकार आहेत का, नाही. मग हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. ओके, समजतंय. अगोदर तुम्हाला डायग्राम तयार करून घ्यायचे. पहिले वरचे दिलेले जेवढी विधानं आहेत, तुम्हाला स्टेटमेंट दिलेले, त्यावरून तुम्हाला डायग्राम बनवायची, आणि त्यानंतर तुमचे जे कन्क्लुजन्स आहेत, तुम्हाला अनुमान विचारले ते तुम्हाला सर्च करायचे की ते बरोबर आहेत की नाही आलेल्या डायग्राम वरनं. इथं आपल्या आलेत का, मग दोन्ही चुकीचे. तुम्हाला यावरनं खाली 4 पर्याय दिलेले असतील, फर्स्ट पर्याय असेल मग दोन्ही बरोबर, दोन्ही चुकीचे आहेत, किंवा मग एक बरोबर एक चुकीचं, किंवा मग सगळे चुकीचे सगळे बरोबर. ओके, अशा प्रकारचे प्रश्न असतील. तर मग चला आपण आणखीन काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं त्यांनी प्रश्न, काही दगड झाडे आहेत, काही झाडे फुल आहेत. मग लगेच डायग्राम तयार करून घ्यायची. काही दगड झाडे आहेत, काही दगड झाडे आहेत, त्यानंतर काही झाडे हे फुल आहेत.
काही झाडे काय आहेत, फुल. डायग्राम तयार झाली. त्यानंतर सेकंड, काही फुल झाडे आहेत, काही फुल झाडे आहेत ना, हे मधले हे फुलं, काही फुलं आहेत जे झाडे आहेत. मग पहिलं कन्क्ल्युजन काय आपलं, हे अनुमान करेक्ट आलं, राईट, हे करेक्ट स्टेटमेंट. काही फुल झाडे आहेत. त्यानंतर काही दगड फुल आहेत, काही दगड फुल आहेत. दगड आणि फुलांचं काही संबंध सांगितलाय का आपल्याला, दिलाय का त्यांनी, नाही, त्यांनी संबंध दिला नाही, याचा अर्थ ते कन्क्ल्युजन हे रॉंग आहे. काही दगड फुल आहेत का, नाहीत, कारण त्यांनी तसं काही स्टेटमेंटच आपल्याला दिलेलं नाही. मग काय येणार आन्सर, पहिलं वाला. पहिलं वाला करेक्ट आहे का, पहिलं वाला करेक्ट आहे. असत्य, 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 ब सत्य, ब तर चुकीचंच आहे. मग वाला हे करेक्ट आहे. अशा प्रकारचे तुम्हाला या टॉपिक मध्ये क्वेश्चन दिसणार आहेत. ठीक आहे, सेम असंच डायग्राम तयार करून घ्यायची. वरचे 2-3 सेंटेन्स वाचले की दोन्ही सेंटेन्सेस विधानांचे आपल्याला डायग्राम तयार करायची. त्या डायग्राम वरनं डायरेक्ट अनुमानांचे कन्क्ल्युजन काढायचं. मग ते खरं आहे का चुकीचं आहे, आणि मग ऑप्शन मध्ये उत्तर शोधायचं. ओके, चला हा क्वेश्चन आहे. चला काय म्हणतोय क्वेश्चन, सर्व संत्री आंबे आहेत, सर्व डाळिंब हे आंबे नाहीत. नंतर आपल्याला अनुमान दिलेत, सर्व डाळिंब संत्री आहेत आणि काही डाळिंब संत्री आहेत, आणि हे आहेत ऑप्शन. मग अगोदर डायग्राम, सर्व संत्री, सर्व संत्री काय आहेत, आंबे आहेत. सेकंड काय, सर्व डाळिंब हे आंबे नाहीत. सर्व डाळिंब हे आंबे नाहीत, याचा अर्थ काय होतो, एकही डाळिंब हा आंबा नाहीये. ओके, इथं समजून घ्यायचं नाही, त्यांनी कन्क्ल्युजन दिलं नाही, नाही म्हणजे क्रॉस आला पाहिजे, असं क्रॉस करायचं. आता अनुमान दिले त्यांनी, सर्व डाळिंब संत्री आहेत. मग आहेत का, सर्व डाळिंब संत्री आहेत, एकही डाळिंब संत्री नाही, मग हे काय रॉंग आहे. सेकंड काय, काही डाळिंब संत्री आहेत, डाळिंब आणि संत्रीचा संबंध आहे का, नाही, डायरेक्ट क्रॉस आहे म्हणजे नाही, चुकीचे आहेत. का आला ऑप्शन मग, क योग्य, ड योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. ओके, ऑप्शन नंबर 4. समजतंय, डायग्राम बनवून घ्यायचे आधी, सगळ्यात आधी डायग्राम बनवायचे, त्याच्यानंतर मग अनुमान बघायचे, त्यात मग कोणतं करेक्ट आहे कोणतं नाही त्यावरनं ऑप्शन चेक करायचे. ठीक आहे, चला नेक्स्ट काय क्वेश्चन आहे पुढचा, सर्व मोटारी सायकली आहेत, सर्व सायकली विमाने आहेत. त्यानंतर अनुमान दिलं आपल्याला, सर्व सायकली मोटारे आहेत आणि सर्व मोटारी विमाने आहेत, आणि हे आहेत ऑप्शन. मग अगोदर डायग्राम तयार करून घ्यायची. काय, सर्व मोटारी, सर्व मोटारी सायकली आहेत, सायकल. ओके, त्यानंतर सर्व सायकली काय आहेत, विमाने आहेत. ओके, त्यानंतर अनुमान दिलं आपल्याला, सर्व सायकली मोटारी आहेत. सर्व सायकली मोटारी आहेत का, अशा ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे डायग्राम, ही जी गोष्ट आहे ही सर्व म्हटली जातं. आता इथं म्हटलंय एखादं क, सर्व क हे ड आहेत, पण मग याचा अर्थ असा होतो का की सर्व ड क आहेत, नाही, कारण या ड मध्ये संपूर्ण क चा समावेश होतोय. ओके, हे काय आहे, हे क आहे, बट हे आहे ड, म्हणजे या ड मध्ये पूर्ण क चा समावेश होतोय ना, होतो की नाही. बट सेम जर आपण म्हणतोय हे ड आहे आणि हे सगळे ड क आहेत का, नाही, कारण हा क आहे, एवढाच क आहे, ही बाजू जी दिसती, ही बाजूची ही सगळी बाजू काय आहे, ड आहे. मग सगळे ड हे क होणार आहेत का, नाही, फक्त एवढेच आहेत, जेवढे सगळे क ड आहेत त्यातले थोडेच, जेवढे हे दिसते आपल्याला डार्क साइड मधली, फक्त एवढेच ड आहेत. ओके, मग इथं सर्व मोटारी सायकल आहेत, पण सगळ्या सायकली मोटारी असणार आहेत का,
नाही, एवढ्याच सायकली आहेत ज्या की मोटारी आहेत ह्या. ठीक आहे, मग हे कन्क्लुजन काय आहे? चुकीचं आहे. ओके, त्यानंतरचं कन्क्लुजन, सर्व मोटारी विमाने आहेत. सर्व मोटारी विमाने आहेत. करेक्ट आहे का? हो, हे सेंटेन्स करेक्ट आहे. कारण की मोटारी या मध्ये सेंटरमध्ये दिल्यात. जसं सेम मी सांगितलं, सर्व क हे ड आहेत, तसं सगळे ड हे ई येणार आहेतच. राईट, सगळे ड हे ई आहेत. सगळे ड म्हणजे ही पूर्ण. ओके, मग लक्षात ठेवायचं हा मधला भाग आहे ए. सगळे ए बी आहेत, सगळे बी सी आहेत. मग सगळे बी जर सी असतील तर आपोआपच सगळे ए हे सी होणार आहे. पण सगळे सी हे ए नाही आहेत आणि सगळे सी हे बी पण नाही आहेत. ओके, कन्क्लुजन इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला. काही सी हे बी असतील, काही सी हे ए असतील. सगळे सी बी असणार नाही किंवा सगळे सी ए पण असणार नाहीत. ओके, आय होप की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. मग ह्याचा आन्सर काय येत आहे आपलं? सर्व मोटारी विमाने आहेत. आलं, फक्त ड बरोबर आहे आपलं. ओके, ऑप्शन नंबर 2, फक्त ड बरोबर. चल, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.